नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। पहिल्या दुकानात गेले तेव्हा भिकारी समजून हातात 1 रुपया टेकवला आणि बाहेर काढलं। जवळ 1300 रुपये। आणखी 3 दुकाने फिरले। 93 वर्षाचे आजोबा बायकोसाठी दागिना आणि मंगळसूत्राच्या वाट्या खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा रस्त्यावर फिरत होते। जेव्हा ते पहिल्या दुकानात शिरले तेव्हा त्यांना भिकारी समजून दुकानदाराने हातात 1 रुपया टेकवून तिथून हाकलून लावले। नंतर 2 दुकानात आजीला काहीच न आवडल्याने ते तसेच माघारी फिरले। पुढे गोपिका ज्वेलर्सच्या दुकानात दागिने बघत असताना निलेश खिवणसरा यांनी आजोबांना 2500 रुपये किमतीची माळ आणि मंगळसूत्राच्या 2 वाट्या अवघ्या 20 रुपयांत दिल्या। आजोबा आजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण ते सोन्याचे दागिने नव्हते अशी टीका करण्यात आली। निलेश खिवणसरा यांनी त्यांच्या परीने या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हसू खुलवलं। ज्या आजोबांना वयाच्या 93 वर्षीही पत्नीला घेऊन एकटं राहावं लागतंय, ज्यांचा एक मुलगा हयात नाही तर एक मुलगा दारुड आहे, त्यांच्यासाठी तो दागिना खरा किंवा खोटा आहे हे महत्त्वाचं नव्हतं, तर आपल्या पत्नीसाठी काहीतरी घ्यायचंय ही त्यांची तळमळ या व्हिडिओतून समोर आली। आजोबांचं वय पाहता सोनं काय भाव असेल याची कल्पना त्यांना असावी, म्हणूनच जवळ 1300 रुपये घेऊन ते बायकोसह फिरत होते, ते फक्त बायकोला आवडेल ती वस्तू घेऊन देण्यासाठी। आता स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या दाम्पत्याला कायमचा आसरा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणावं हीच सदिच्छा। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। हा, मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते 1000 रुपये नको लय झाले तेवढे पैसे। पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं। 500 दे, 500 नको, अजून कमी बघा। मी घेतले आजी 10 रुपये आणि बाबा 10 रुपये। Snow Music Studio. Snow Music Studio. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।